तर सकाळ-सकाळी फ्रेश होऊन मी गेलो होतो माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये, सौरभ नाश्ता सेंटरमध्ये. मित्राचं काम चालू होतं पुऱ्या तळायचं. त्याच्याकडे कामानिमित्त गेलतो, पण तिथे गेल्यावर जरा पुरी भाजी खाऊ वाटत होती. त्यामुळे आता खाऊनच यावं म्हणलं. आपला मित्र पण भेटला होता बघा सुहास. त्याच्यासोबतच आज धुरळा पाडलाय पुरी भाजीवर. आणि पुरी भाजीची टेस्ट सगळ्या कवट्याला माहिती बघा. त्यामुळे एक नंबरच होतं. फॉलोअर्स पण भेटले होते. त्यांना भेटून झाल्यानंतर कार्तिक आणि त्यांचे मित्र पण भेटला होता बघा. त्यांच्यासोबत पण थोडा वेळ बोलत बसलो होतो निवांत आपलं आणि त्यानंतर घरला जायला निघालो. आणि सकाळी लवकर उठल्यामुळे जाऊन दुपारचं झोपलो होतो बघा. त्यानंतर 5-6 वाजता उठलो, बूट घातलो आणि आता मी माझा मित्र चाललोय आता कॉफी प्यायला. आणि झोपेतनं उठलो होतं, डोकं पण दुखत होतं. कॉफी प्यायल्यानंतर सगळं डोकं दुखायचं थांबलं होतं माझं. त्यानंतर सौरभ बेकरीत गेलाय, त्याला खायला घ्यायला लागते सारखे. काहीतरी चरतच बसते 24 तास. खायला घेऊन झाल्यानंतर आता चाललोय मी मॉलमध्ये, कारण थंडी लय सुटले, व्हॅसलीन घ्यायचं होतं मला मॉलमधनं. आतमध्ये गेल्यावर नाही फिरतच बसू वाटते. त्यामुळे त्यातच 15-20 मिनिटं गेलं होतं आमचं. त्यानंतर बिल केलं आणि बिल करून डायरेक्ट आता चाललोय बघा घरी. घरला गेलो तसं आवरून आपल्या जिमला चाललो होतो, तोपर्यंत आपलं पिंटू अंकल पण भेटलं होतं.